फ्रेंड्स, वेलकम टू माय त्वचा. एका मॉडर्न कपलसाठी गर्भसंस्कार म्हणजे काय आणि अशा कोणत्या 7 गोष्टी आपण करू शकतो का जेणेकरून माझी प्रेग्नन्सी अतिशय मस्त जाईल आणि मी एकदम काम बाळाला जन्म देईल. येस, आपण हे करूच शकतो. मी श्रेया शाह, गेली 17 वर्ष झाले मी एक्सपेक्टिंग कपल्स बरोबर काम करते. आपण गर्भसंस्कार शिकवतो, लेबर प्रिपरेशन शिकवतो, प्रेग्नन्सी फिटनेस शिकवतो. आणि मला एक गोष्ट कळली आहे की आपल्या आईवडिलांच्या काळी प्रॉब्ली आपल्या आयाच प्रेग्नंट होत्या, पण आत्ताच्या काळी आपण दोघं म्हणजे वी आर प्रेग्नंटचा काळ आहे. म्हणून एक कपल म्हणून आपण प्रेग्नन्सी एन्जॉय करू शकतो. आणि जर तुम्ही दोघांनी मिळून हे 7 रिच्युअल्स एव्हरीडे केले तर तुमचं बाळ एक शांत बाळ, इंटेलिजंट बाळ, खूप स्ट्रॉंग मेमरीवालं बाळ आणि त्या सगळ्याच्याही वरती एक सिक्युअर्ड बाळ आपण जन्माला घालू शकतो, ज्याला हे माहिती आहे की हे दोघं जण माझ्या पाठीशी उभे आहेत. तुम्हाला पाहिजे असं बाळ? चला हे 7 रिच्युअल जाणून घेऊयात. रिच्युअल नंबर 1, मॉर्निंग टॉक्स. मॉर्निंग टॉक्स म्हणजे काय? सकाळी उठल्यानंतर कित्येकही प्रेग्नेंट बायका म्हणतात की मला आळस सोडतो, मला उठावंसं वाटत नाही, मी बेडवरती लोळत पडते. या सगळ्या गोष्टी का होतात? खूप सिंपल गोष्टी आहेत. आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा आपल्या बॉडीत झोपेसाठी जे हॉर्मोन लागतो ते हाय असतो, त्याच्यामुळे आपल्या बॉडीत थोडासा आळस सोडतो. जर तुम्ही दिवसा उठल्यानंतर त्याच अंधाऱ्या खोलीत पडदे लावून तिथेच उजवीकडे डावीकडे करत राहिलात तर डोक्याला कळतच नाही दिवस झालाय. म्हणून उठायचं आणि उजेडात जायचं. जर तुम्हाला सन रेज किंवा सूर्याचा प्रकाश अवेलेबल असेल तर सूर्याच्या प्रकाशात जायचं. दोघांनी एक दुसऱ्याचा हात पकडायचा आहे किंवा पोटावरती हात ठेवायचा. तुम्ही अगदी घराच्या टेरेसवर गेलात तरी चालतंय आणि 3दा ओमकार करायचा आहे. यामुळे तुमची दिवसाची जी सुरुवात आहे ती अगदी फ्रेश होणार आहे. तुमच्या बॉडीतले हॉर्मोन बॅलन्स व्हायला मदत होते. तुम्ही दोघं मिळून जेव्हा चॅन्टिंग करताय तेव्हा तुमच्या दोघांना पण एक कामनेस मिळतो. त्याच्यामुळे तुम्ही पीसफुली दिवसाची सुरुवात करू शकता. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ओंकारच्या चॅन्टिंगमुळे तुम्हाला 7ही चक्रातून एनर्जी रिलीज होते, ज्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होतो. आणि चौथी आणि महत्त्वाची गोष्ट, ओंकार हा असा चॅन्टिंग आहे जे बाळाच्या ब्रेनवरती डायरेक्टली पॉझिटिव्ह इफेक्ट करतो. म्हणून हे खूप जास्त महत्त्वाचं. दुसरी महत्त्वाचा रिच्युअल, न्यूट्रिशनल रिच्युअल. सकाळी उठल्यावर एक गरोदर आई काय खाते हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी तुमच्याबरोबर 2 कमालीचे गोष्टी शेअर करणार आहे जे तुम्हाला खूप जास्त मदत करेल. पहिलं, कोहळ्याचा ज्यूस किंवा ॲश गॉड ज्यूस. म्हणजे काय? कोहळा म्हणजे काय? जे आपण सत्यनारायणच्या पूजेत वापरतो किंवा ज्याचा पेठा बनतो किंवा सोलापूर साईडला त्याचं सांबरमध्ये वापर केला जातो. ॲश गॉड किंवा कोहळा, मी त्याचा फोटो इथे लावते, तो तुम्ही बघून घ्या. त्याच्या फोडी करायच्या, साल काढून टाकायचं आहे, बी काढून टाकायचं आणि जी फोड राहील बाकीचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. त्याचा ज्यूस करायचा आहे आणि मीठ वगैरे काही न टाकता प्यायचं. कोहळा हे सात्विक फूड पिरामिडमध्ये सर्वात वरती जातो. तुम्हाला थकवा जाणवणार नाही. कोहळा हे डिटॉक्स ड्रिंक आहे. तुमच्या बॉडीतून ज्या गोष्टी टाकून द्यायच्या ते टाकून द्यायला पण मदत करणार. तिसरी, कोहळा घेतल्यामुळे तुमच्या बॉडीत मल्टीव्हिटॅमिन्स मिळतात, त्याचाही तुम्हाला फायदा होणार. आणि चौथी, एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूटचा रिसर्च आहे की कोहळा जर प्रेग्नेंट बाईने एव्हरीडे घेतला तर तिच्या बाळाची मेमरी आणि इंटेलिजन्स खूप जास्त स्ट्रॉंग असतं. पाहिजे ना आपल्याला हुशार बाळ, पण त्यासाठी खूप महत्त्वाचं. आणि दुसरी कमालीची गोष्ट, आपण भिजवलेले ड्रायफ्रूट खातो, त्याच्यात काय काय असलंच पाहिजे. 4 ते 6 बदाम, 7 ते 11 काळे मनुके आणि 2 ते 3 अक्रोड. हे ओव्हरनाईट भिजवायचेत आणि सकाळी खायचेत. याने उष्णता नाही होणार, पण याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. काही लोक मला म्हणतात मी अंजीर खाऊ का, खजूर खाऊ का? जर तुम्हाला डायबिटीज किंवा शुगरची हिस्ट्री असेल फॅमिलीमध्ये किंवा तुमचे शुगर लेवल फ्लक्च्युएटिंग असतील तर तुम्ही अंजीर नाही घेऊ शकत. आणि तुम्हाला उष्णता, पाईल्स, पिंपल्स असे त्रास असतील तर तुम्ही खजूर एव्हरीडे नाही घेऊ शकत. 3rd ट्रायमेस्टरमध्ये घेऊ शकता. तोपर्यंत तुम्ही प्लीज हे 3 ड्रायफ्रुट्स घ्या. बदामामुळे बाळाचं इंटेलिजन्स चांगलं होतं, तुमच्या स्किनसाठी खूप जास्त चांगलं आहे. त्यामुळे त्याच्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, ते पण तुम्हाला मदत करतं. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, गुड क्वालिटी प्रोटीन असतं, गुड कोलेस्ट्रॉल पण असतं. कोलेस्ट्रॉल नको बाबा, गुड कोलेस्ट्रॉल तुम्हाला हॉर्मोनल बॅलन्ससाठी लागतो. म्हणून हे खूप गुड क्वालिटी फॅट. आणि मनुके खाल्ल्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन वाढतं, तुम्हाला कॉन्स्टिपेशन होत नाही आणि तुम्हाला मदत होते एक गट इम्प्रूव्ह करण्यासाठी. गट म्हणजे तुमचा पोटाचा भाग इम्प्रूव्ह करण्यासाठी. तिसरं, मूव्ह युअर बॉडी.
मूव युअर बॉडी म्हणजे काय, प्लीज व्यायाम करा प्रेग्नन्सीत. मी दररोज वॉकिंग करते. वॉकिंग हा व्यायाम नाही. व्यायाम अगदी तुम्ही बेड रेस्टवर असाल तरी करू शकता. तुमच्या वजायनाची फ्लेक्झिबिलिटी, तुमच्या कोरचं ट्रेनिंग, तुमच्या पाठीचं स्ट्रेंथनिंग, तुमचं ब्रेथ वर्क, चांटिंग, ब्रेस्ट टोनिंग, त्राटकसारखे व्यायाम जे तुमचा फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवतं. तर फक्त योगाच केला पाहिजे का, तर नाही. योगा, वेट ट्रेनिंग, डान्स, त्याच्याचबरोबर तुम्ही लोक स्ट्रेंथ ट्रेनिंग, रेझिस्टन्स ट्रेनिंग, कार्डिओ, हे सगळेच व्यायाम करू शकता, पण कोणाच्या तरी गायडन्सच्या अंडर करा. जर तुम्हाला मायद्विजाबरोबर प्रेग्नन्सी फिटनेस जॉईन करायचं असेल तर मी खाली डिटेल्स लिहिते. तुम्ही 100 डेज गर्भसंस्कार किंवा 100 डेज लेबर किंवा प्रेग्नन्सी फिटनेस अख्ख्या जगभरातून कुठूनही जॉईन करू शकता. आपण हे सगळं लाईव्ह ऑनलाईन शिकवतो. चौथं महत्त्वाचं रिच्युअल्स ते म्हणजे वॉक. वॉकिंग म्हणजे व्यायाम नाही. वॉकिंगने तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं, तुम्हाला झोप चांगली लागते, तुमच्या मसल्सची जी कार्डिओ कॅपॅसिटी आहे ती इम्प्रूव्ह होते आणि तुमचा ब्लड सप्लाय इम्प्रूव्ह होतो. म्हणून गरोदर बाईने एव्हरीडे बेसिसवरती ॲटलिस्ट 20 मिनिटाचं वॉकिंग करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ते तुम्ही केलंच पाहिजे. पाचवं, कपल चेक इन. तुम्हाला कधी जाणवलं आहे का की गरोदर राहिल्यानंतर तुम्ही जेव्हा किंवा गप्पा मारताय त्या बाळाबद्दल, प्रेग्नन्सीबद्दल, अशाच गप्पा चालल्यात किंवा मूड स्विंग्स, वाद होणं, काहीतरी चिडचिडच होणं, रागरागच होणं, असं काहीतरी होतं. म्हणून तुम्ही लोकांनी कंपल्सरी डिसाईड करायची गरज आहे की दररोज 2 चांगल्या गोष्टी ज्या झाल्यात आणि 2 गोष्टी ज्या अजून बेटर होऊ शकतात त्याबद्दल तुम्ही दोघं मिळून डिस्कस करणार. ह्याचा फायदा काय होतो माहिती आहे, एकतर एक डेडिकेटेड टाईम आहे, त्यामुळे तुझी शेअरिंग इम्प्रूव्ह होतं, तुमच्या दोघांचा बॉन्ड इम्प्रूव्ह होतं. एक गरोदर पहिला थोडंसं एक अटेन्शन पाहिजे असतं की मला शेअर करायचं आहे, की तिला एक अपॉर्च्युनिटी मिळते. त्यामुळे गोष्टी खूप जास्त स्ट्रॉंग बॉन्ड क्रिएट करण्यासाठी वापरल्या जातात, जो कपलमध्ये कधी कधी मिसिंग असू शकतो. नंबर 6 खूप जास्त महत्त्वाचं, ब्रीदिंग आणि चांटिंग. उजवा हात छातीवर, डावा हात पोटावर ठेवून किंवा नवरा बायकोनी एकमेकांच्या समोर बसून एकमेकांचे हात पकडून केलेलं ब्रेथ वर्क. ॲज सिम्पल ॲज सेकंड, या ब्रेथवर्कचा तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकतो. एक तर तुमच्या बॉडीत हॅपी आणि काम हॉर्मोन रिलीज होतात. तुमच्या बॉडीला एक पॉझिटिव्ह फील येतो. तुमची बॉडी काहीतरी नवीन करण्यासाठी तयार होते आणि तुमच्या बॉडीला हे कळतं की मी स्वतःच्या भोवती एक वलय तयार केलं आहे. माझ्या प्रेग्नन्सीला मी स्वतः प्रोटेक्ट करू शकते आणि मी माझ्या बाळाला एक हेल्दी वेमध्ये बाहेर आणू शकते. आणि 7वा आणि अतिशय महत्त्वाचा रिच्युअल, इट्स कॉल्ड गुड नाईट रिच्युअल. गुड नाईट रिच्युअल म्हणजे काय, मोबाईल, टी व्ही किंवा कोणताही स्क्रीन झोपायच्या 30 मिनिटं आधी बंद करायचं. आणि झोपेच्या वेळेस प्रिफरेबली नवऱ्याने पोटावर हात ठेवून किंवा जर नवरा नसेल त्या टायमिंगला अवेलेबल तर स्वतः पोटावर हात देऊन बाळाशी गप्पा मारायच्या. कशा टाईपच्या गप्पा असल्या, ॲज सिम्पल ॲज पिल्लू तुला माहिती आहे मम्मा पप्पा एकमेकांना खूप प्रेम करतात आणि आम्ही दोघं तुला पण खूप जास्त प्रेम करतो. की तू खूप सिक्युअर्ड आणि मस्त पिल्लू आहे, एकदम हॅपी गो लकी आणि मम्मा पप्पा तुझी या सेफ वर्ल्डमध्ये एकदम नॅचरल वेमध्ये तुला रिसीव करण्यासाठी तयारी पण करतोय आणि मी पॉझिटिव्हली प्रिपेअर्ड पण आहोत. आणि मग हात ठेवून ओम शांती 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 आणि मग गुडूप अंधार करून झोपून जायचं. याचे फायदे तुम्ही विचार पण नाही करू शकत. सायन्स असं म्हणतं पिल्लू पोटाच्या आतमध्ये दर एका सेकंदाला 1000 मिलियन कनेक्शन्स बनवतं आपल्या डोक्यामध्ये आणि हे कनेक्शन्स पिल्लूला पोटाच्या आतमध्ये पण काम किंवा शांततेचे इफेक्ट देतो. याच्यावरती खूप सारे रिसर्च पेपर्स आहेत. म्हणून हे 7 रिच्युअल्स नक्कीच ट्राय करा. बाय द वे हा व्हिडिओ बघितल्यानंतर या एका आठवड्यात तुम्हाला ॲटलिस्ट 2 रिच्युअल्स ट्राय करायचे आणि आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवायचं की तुम्हाला हे व्हिडिओ किंवा हे रिच्युअल केल्यानंतर कसं वाटलं. आणि जर तुम्हाला माझ्या किंवा मायदुजाच्या अंडर लाईव्ह ऑनलाईन अक्रॉस द वर्ल्ड कुठूनही कनेक्ट व्हायचं असेल आणि 100 डेज ऑफ गर्भसंस्कार, 100 डेज ऑफ लेबर, प्रेग्नन्सी फिटनेस हे जॉईन करायचं असेल, यू ऑल आर मोस्ट वेलकम.
प्लीज कनेक्ट व्हा ऑन www.maithuja.com. हॅव अ ग्रेट टाईम. टेक केअर. बाय बाय.